ए, संगे. थांब हा, ये खाली ये. काय तुझं गे माझ्या माग दाखव बरं काय आहे काय काय का सांगा तुला काय दाखव करायचं? दाखव ओय दाखव की काय आहे तर अगे कशाचं काय चाललोय गावताला मी लय दिवसातनं बिस्किटचा पोडा मिळाला गाड्या एवढी मुलगी दिखणी दिसती काय गोजरवाणी बाळ या पार्लेजीचा पोडा लहानपणी खायला खरं मजा येत होती. आता काय वाटलं नाही पहिलं 8 दिवसात पोडा मिळायचा बाजार दिशी पण एकच नंबर वाटायचं. अजून तरी काय 30 दिवस आहेत आणि काय या ए काय दडावलं कुठं काय जावा काय दडावलंय खरं सांग मला नाही बाबा काय मग काय तोंडात काय आहे तुझ्या कशी टाकली इथं गप करणं अयो कुसू कुसू काय आवाज येतोय टच करायचं नाही. ए टच ए बघू काय आहे दाखव आहे काय आहे लाका सांगे बिस्किटचा फोडायला का अयो बिस्किट 3 दिवस झालो उपाशी सांगे मी 3 काय सांगतोय नाही लय मग वाईट दिवस. मग कुठलं ढापलं डापलं करलं आला का काम बिम करून पगार झालाय आणलाय अरे तुला काम दार्जिन आहे का बाबा लागला सांगायला हा का आम्ही काय भिका मागत हिंडतोय अरे तू भिकारीच आहे जन्मत आज फुबला काही तू बरं एक दिकी ए, दिकी अरे एक दिकी अरे जमणार नाही काही कमी बिमी होतील वय सांगे लाका कुत्र्याला तरी लाका हाड मारल्यावर तुकडा टाकून पळतं तू अशीच बसती लाका अशीच बस धर, धर. माझं बिस्किट आणि माझंच खातोय वय तुझं बिस्किट तुला माहित नाही वय कधी तर मिळलंय का सांगे तुला अरे थांब रे मला खाऊन बघू जरा. बटर खाते लाका रोज आणि बिस्किट माझं अरे लय भारी लागतंय बघ लय भारी अगं ही पोरगी का नाही अरे सुद्धा म्हणत असन काय वासाळी बाई या. अरे थांब जरा मला बिस्किट खाऊन दे मग तुला मी सांगते सुसानाच काय त्याच्यामुळं काय करते ती मुलगी काय मुलगी आहे? हा ती मुलगी आहे. ती पोरगी तुय आ, पोरगी तुय अरे थोबाड बघितलं का थोबाड अरे. बेकार दिसतंय लाका अरे मी आहे ती पोरगी हे? अरे मी अरे डुकरावानी काय करते ती बारकी होती मी जावा अगं बेकार अरे, दिसतंय का? जावा मी कसलं? हा. जावा बारकी होती का हा. माझ्या आईला विचार हा. माझ्या घरी येऊन माझा असा फोटो काढून गेले ती या. गेली ती हो. आता तू पाळण्यात आजची अरे अजून पाळण्यातला असल्यागतच वागतय लाका बेकार झ्यार हे. नीट नीट का लाका परपंचा काढायचं काढा आणि तुझा फोटो काढा इडीत वय अरे मै अगं. अरे ती तुला एवढं खोटं वाटतंय का माझ्या आईला विचार जाऊ अगं संगे ही कसलं देखणं दिसतंय अरे थोबाड काय अरे सांगतंय? मी लहानपणी देखणीच होती आता रानात जाऊन काळी जार पडली र काळे कुठलं गोरच आहे पण हाय का त्या नाकाचा तपास आहे का ती डोळ्याचा तपास आहे हे असं कपाळ मोठं टाकाल पडल्यागत दिसत वाईट निव्वळ चिनी माकड दुसरं काहीच नाही आणि तू ही दिसतोय त्याला काय असं लावानी अग मी कसा का दिसाना पण मी इंडियन माणूस आहे आपल्याला काळा सावळा माणूस मग मी काय पाकिस्तानी आहे का चिनी माकड म्हणलं की माकड म्हणजे चिनी माकड लय बेकार दिसत हे तू गप काय जरा कसं कसा बरं इकडं आण पाहू. 4 माणसात मी इंडियाचाच माणूस वाटणार इंडियन मी बी इंडियनच आहे हाय 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 का चिनी माकड बॉर्डर वर लय चीन मी ए, बरं अरे, हा. अयो, घेतलं अरे ती बी पाडद्यार नुसतं वास वास करणं बंद कर की जरा वाईट कोण वासवास करतय संगे तूच मी करतोय हा. लाखा निवळ याडपाट या अरे 2 बिस्किटानं काय मी उचल वय भिकावं लागतील वय नीट का काम कराव 4 रुपये कमवाव मग इकात जायचं मग तू नाही सांगायचं तसलं गुज मला सांगायचं नाही तू निघायचं जसं तू आलंय तसं कामाच्या लायकीचं आहे का करणं लाका वास करणं येतंय आम्ही त्या तुकारामची वाट बघत बसलोय आम्हाला बाजारावर जायचंय म्हशीच्या गपे मग? ती म्हातारा म्हणत होता हरे आला होता 2 बिस्किटचं पुढं चुरून नेलं ती या ए नाही तसलं काय मी जातो ए, अरे थांबक्या अरे येड्यावानी काय करतोय अरे? संजय लांबनं तू कुठं चाललाय आता? अगं मी चाललोय म्हशीच्या बाजारावर का जाऊ दे मला कशाला बिस्किट का मी नाश्ता केला नाही संजय होय, रेड्याचा बाजार करते का रे? अगं म्हशीचा कर रेड्याचा पण तिकडे अरे! बाजारात तुझं काय काम आहे सगळी म्हणताना आली मस अरे हा? तुझा बाजार करते म्हणजे रेड्याचा बाजार करते रे हा, म्हणजे तुझा. मी रेडा आणि तू मस लाका काय बोलतोय पण हो, सांगते वाटला मला का नाही मग. हे तू येऊ नको ए, अगं अरे नेते मला तुझ्या गवळीचा झोंडा पडतोय का? त्यांना आऱ्याला नाही तर तू त्याला घेऊन जावं लागेल तुझं काय काम आहे ए, हाय माझं काहीतरी काम. चल आपण दोघं जाऊ जा, हिला चकवा दिला पाहिजे काय नाही काय थांब 2 मिनिटात आलो घेऊन थांब नको, इथं अरे थांब की अरे. अगं इथे का तिकडे थांब की जाऊ दे मला येऊ दे येडा आहे काय रे तुझा रवाईत? ए, अरे, थांबते रे इकडं. हा, इकडं थांबते मी. हा, ये. लाका निवळी येड आहे लाका 4 बिस्किट खावा म्हणलं
तरी खाऊन द्याय ना. काय करतो लघवी करतो चाकवाच देतो. मला तर काय चाकवा द्यायचं माहित नाही काय नाही ना पण निवळी येडायला कसा गेला का ती कसं मला वाटलं अंगणा आगानीच पाणी काढली. मग ती अगं पण लका माझं लका तोंडचं पाणी पळालं लका सांगे किती घाबरगुंडी तू कशाला माझ्या मागे लागली या. मग तू घाबरगुंडी होस्तावर असं वागायचं नाही ना. मला जिकडे चाललाय तिकडे घेऊन जायचं मग. हो, मला वाटलं तर पाण्याचा नागा आला अगं सांगे. होय असं नको घाबरू. मग तू चकवा द्यायचा नाही आता मग मला. म्हशीच्या आणि गुरांच्या आणि बाजारावर तुझं काय काम आहे? एक तरी बाय असते का तिथं? असते असते चल मला घेऊन चल. तू संजय. मला घेऊन चल. सगळे मी एक सायकल येऊ जाणार आहे तुला सांग. अरे डबल सीट नाही मग. डबल सीट बर चल हा. तुला मी बघतो चल. हा, चल चल चल. परमेश्वरा अरे मला स्वप्नात बी जगू देत नाही वाटतं. आले काय ग एवढी घाबरली? अहो काय सांगायचंय ते हऱ्या स्वप्नात बी मला त्रास देतोय. अहो आता काय त्रास दिला त्यानं? अहो ती नाही व्हय गेल्या वेळेस मला नदीत पाडली होती सायकल वरनं बघा. हो बाई काय त्यांनी कसं पाडलं होतं? मग काय अहो ती स्वप्न पडलंय मला काय तुम्हाला सांगायचं हो का नुसता घाम फुटलाय मला हो का की कसलं बेकार. ती तू सारखा हरे हरे शिवे देत असते ना सारखी त्याला त्यामुळे तीच डोक्यात येते तुझ्या. नाही अहो ती लय येड्यावानी करतय बिनसल्यावानी. कोण असेल पोरगी बिरगी तर टाका की त्याचं उरकून नाही माझ्या माग तर लागायचा नाही त्यो. बघ आता त्याला कोण पोरगी द्यायचं ग? त्याचं नावच काढाय नको त्या बरं राहू साडीचं दे. मॅडम. मी आली त्या कामासाठी राहिलं. काय हो मॅडम? तुला आनंदाची बातमी सांगायची. अयो कसली बातमी देता आता? अगं माझी बदली झाली परत ह्याच गावात. अयो काय सांगताय मॅडम? हो घ्या बरं मला चिमटा. ए मॅडम एवढ्या जोरात अगं मग कळाय नको वय खरं का खोटं? नाही 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 खरंच अहो, कसं काय चमत्कार झाला कसं काय? म्हणलं आता संगीला कर म्हणा चला परत इथंच बदली नाही करून घेऊ. मॅडम तुम्ही नव्हता ती गाव आपलं नुसतं काय म्हणते त्याला असं सुन सुन झालं होतं बघा. कसं काय बरं? अहो मग काय बोलाय चालाय कोण नाही माझ्यावर. हऱ्याची सगळीची भांडणं सोडवाय कोण नाही. हो ते पण आहे. काय तुमची करायचं? भांडणं सोडून सोडून वैताग आला होता वैताग नुसता. म्हणजे पिकली पार केस मॅडम. बघितलं ना? तर काय आमची भांडणं सोडवून हो. सोडवून. आता तुम्हाला काय सुट्टीच नाही. आता जेवण करूनच जायचं माझ्या घरात. बर कर काय तर जेवायचं. करते आता. अगं चला जरा मला बाई. मदत चल करू लागा. चल चल चला या. कोण आहे रा? ए चिवड्या हे ना डोक्यातच घालीन बघ. काही लहान बी नाही खेळाय. मी लहानच आहे. लहानच आहे म्हणजे ही रिंग काय तुझ्या बापाने पंचर खेळ. काढायला चाललो तू. मग असं तुझा बाप घेऊन गेला होता काय? हातात घेऊन जा की. हा घुसला असतं माझ्या तांगडीत म्हणल्यावर. होय नाही तोंड सांभाळून बोला. समोरून बोला म्हणजे तुझ्या बापाने चाकार रस्त्यावर खेळलं होतं का रे? पंचर काढायला चाललो तू. पंक्चर काढाय चाललो होतो मग काही चाक आमच्या तांगडीत निघालतोस काय रे? हा जा हुबल्याक तोंडाचं निवळ. अरे ही जा की घेऊन काय बान्या येडच हाय निवळ. काय लपवलंय? ए हऱ्या अरे दाखव की मला. ए हऱ्या अरे कशाला मला बोळी बोळीनं पावतोय? अयो, कुठे गेला हऱ्या? अयो, ए हऱ्या अरे थांब की अरे थांब की. त्या बाया माणसाला किती पाळवतोय. ए, सांगे. हा ये खाली काय तुझं गे माझ्या माग दाखव बरं काय आहे. काय काय का सांगा तुला काय दाखव करायचं? दाखव ओय दाखव की काय आहे तर. अगे कशाचं काय चाललोय गावताला मी. अरे तुला काय देवा. वाटलं? अयो मी म्हणलं अरे पैशाचं गबुळच घावलंय तुला बाई. का बरं गबुळ दिसन बघ केवढं ठीक आहे. तिथं गोरांना मग खायला कशाला नाही. मग मला पळावलं येड्यावानी? कशाला थोबाड घेऊन माझ्या माग तूच पळालं. पण आली तर ये इकडं तुला महत्वाचं सांगतो. लय काय रे? महत्वाचं आहे, ये ए हऱ्या अरे इकडं कुठं आणलंय खोपदाडात मला? महत्वाचं ये संगे. महत्वाचं म्हणजे अगं तू बस खाली. नाही बाई बसत नाही मी इथं. बोल अगं बसून घे संगे. बरं जाऊ दे. हा. काय झालंय माहितीये का? काय अगं ह्या ठिक्याचा आधी वास घे. तू वास घे ठिक्याचा. नको हे बाबा.
या घे की वास. ए गांजा वास येतोय. जे जिंकलं अगं. माझं डोकं बाबा. संगे ए सारख्या तिकडे देऊ वाजती. अगं, कसला गांजार वास येतोय त्या ठिकाचा. अगे संगे ठिक्याचा वास गांजाचा वास आहे त्यात गांजाचा. अयो म्हणूनच मला जिंकलं का काय. अगं. काय काय करतोय त्या गांजाचा तू. काय कोणतरी की काय फिन 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 लावली. काय अगं मी मगाशी गावताला जाणार होतो. हा गावताला जाताना त्या गोडवाने का नाही आपल्या गावातलं हा. बाहेरचं हा पहिलं त्यात गहू तांदळाची ही ठिकी असायची. हो माहिती की मला. तर त्या गोडवांमध्ये सगळा गांजाच भरलाय. अयो तर काय सांगतोय. अगं गांजा भरलाय सगळी आपल्या गावात निम गाव गांजा ऐकतोय. काय सांगतोय. हो मग मी तुला आता कळलंय वय. अगं मला गावताला ठिकाण नव्हतं म्हणलं गुरांना गावात आणावं जाऊन. हा. तर जाताना म्हणलं त्या गोडवांमधनं एखादं ठिकाण हो. हा मी काढलो तो बघतोय तो काय गांजा. सगळा गांजाच. अयो अयो अगं, अयो. तू मला सांग हा. तू किती रुपयाने पगाराने खुरपाय जाते लोकांच्या. आता 150 जाती आहे बाबा. 150 जाते. हो. आठवडाभर काम करायचं पुरतय का. नाही की बाबा पुरतय का. नाहीच की. मग त्याच्यामुळं तुला सांगतो मी म्हणतो तो जर एवढा तेवढा गांजा ऐकला तर काय फरक पडणार आहे? अयो गांजा वय. अरे एखाद्या बायला गांजा विकायला लावतो तुला काय जिबाला हाडबीड आहे का नाही. अगं जिभेला नसतं हाड कोणाच्यात पण मी सगळे नेहमी तुझा फायदा करून देतो पण नको तुला बाबा. पटतच नाही. नको 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 ती 2 नंबरचा धंदा नको बाबा. पोलिस निबार फोकाळ त्याला मला नको बाबा. अगं कुणाला कळतंय. का हो तुला सांगतो मी सुद्धा गांजाच्या पुढे ऐकणार आहे. अगं एवढीशी पुडी 300 रुपयाला जाते. किती. 300 रुपयाला एवढीशी 4 बोटा एवढीच पुडी. आय, आय, आय. आणि तू मला सांग घरी बसून 10 पुड्या जरी ऐकल्या हो 3000 रुपये कोणाच्या बापाचं झालं. आपल्याच की बापाचं. दिवसभर रोखाचं काम करायचं काय कवर कष्ट करायचं. अरे पण ती आणि कुणी जर चाड्या बिड्या लावल्या तर काय होईल. कोण चाड्या लावतंय कुणाला सगळे एकदा कस्टमर बनलं का नाही चालून घरी येणार. हो ती तर हाय की. आणि अरे आलं की आपलं आले की द्यायचं आणि पोलिस जर आलीच चुकून हा पोलिस आल्यावर कळतंयच की आपल्याला. हो. तेवढ्या पुरतं मनाचं बाबा कारण ठेवायचं नाही बाहेर कुठं तर ठेवायचा. अयो मला तर ब्याच वाटतोय अरे हऱ्या. लय वेकडे सांगितो मी आज तुला सांगतो मागल्या आठवड्यातच का नाही 5-6 ठिकी ऐकली. अरे गेल्या वेळेस गांजाचं ते लावलं होतं माहिती ना अध्यक्षानं. हा मग ती कसं झालं होतं माहिती ना कशी पोलीस आली होती किती ती फोकाळला होता. झाड लावलेलं वेगळं हा. गुन्हा काय कलम काय सांगतो काय? तुम्ही लागवड करू नका म्हणून. हो. हे काय बंदी नाही एवढी तेवढं चालतं. 4-2 पुड्यात तू तुझं काम घरी शेरड करड बघत बघत 4-2 पुड्या ऐकल्या म्हणून काय फरक पडणार आहे. अरे मी अरे पण मला काटाच येतोय बाबा अंगावर असलं गांजा बिंजा. आणि अरे ती बाया माणसाचं वेगळं पडतं रे गडी माणसाचं वेगळं पडतं तुमचं. अगं, जोड धंदा पाहिजेत ग काहीतरी. हा अरे जोड दांदा वय जोड्यानं मारतेली मला. कोण मारत नाही सगळे तू माझा ऐक. तुला माल आहे का नाही कुठं मिळतो काय सगळं मी सांगतो. हा रोजच्या 10 पोड्या नाही म्हणून जे खायच्या 3000 रुपये कमावचीन. अगं तू केवढा बांगला बांधशील मला आता डोळ्याने दिसायला लागलं या. हो मोठा मोठा बघलं अगं, कसलं तरी गाडी आयुष्य होईल. नोकर चाकर. ए, अगं महिन्यातच संगे 2-4 नोकर असते तुझ्या दारात. अरे सगळं खरं पण ती जेलची हवा खायला लागू नाही म्हणजे झालं. अगं जेलची हवा खायचा काय संबंध आहे गावलं तर आहे ना. आणि थोडाफार काय किरकोळ इकरीला कोणच काय म्हणत नाही. होय तू ग पुष्पागत जर मोठी तस्करी करायला गेली हा तर तू गावणार. हा तेवढं बी आणि बरोबर आहे बघ. आपला हा माझी बी ओळख बऱ्यापैकी चांगली तसं काय तुझ्या अंगलट आल्यावर मी आहेच ना. हो अंगलट हात देशील बाबा दावणीला मला. नाही अगे तू काय सांगायचं हऱ्यास मला देतोय माझं स्पष्ट नाव सांग पोलिसांना सांग जरी आली गावली तरी पण तू इक हा शहाणे असशील तर. आणि हो तुला जर इकायचं नसलं ना मी चाललो कमळीकडं ती मला होय म्हणली आज हा? तिथं 250 पुढे इकती म्हणली 50. हो अयो मग 50 रुपये फायदा होईल. हो. ए, अरे, ए, थांब मग मी इथे अगं बाई अरे थांब की अरे थांब की. काय अरे रे? याड्यावानी काय करतोय अरे काय? त्या कमळीच्या कशाला नादी लागतोय तुला म्हणलंय ना मी इथे म्हणून. मग संगे तुला मी तीच सांगतोय वाडोळला का तिथं झाडाखाली बसून एखाद्याचं करायचं अहो भलं ती म्हणतं माझंच खरं तसं तुझी गत आहे बघ संगे. ए हा? गत नाही आणि काय नाही शांत बस. तुला म्हणलंय ना पार्टनरशिप मध्ये धंदा खोलू आपला आणि काय निम तू घे पैसा निम मी घेते पैसा. आता कशी आली वाळणावन मग अशीच काय वाचा बसलेली वय तुझी. अरे हा? म्हणते ना मग. चांगलं का सांगतोय ठेक्याचा वास गांजा गती येतोय गांजा विकू चांगलं कार्य येला का हा? थोड्या दिवसात बांगल्यात जाशील. हा काय ती सगळ्या घराला लाका चारे बाजूनी पत्र येतं अरे. मला बघवत नाही संगे तुझं कसलं काय कसल्या अवस्था. अरे अवस्था आता हाय आता काय करतो त्याला माझा नवरा नांदत नाही माझ्यापाशी तुला चांगलं माहिती. आता मी तुला काय म्हणते ते नीट ऐक. म्हणून तर फक्त मला दावणीला काय देऊ नको माझ्या बरोबर नीट काय म्हणते एक निष्ठेनं वाग बाबा. अगं मी किती संगे प्रामाणिक माणूस.
हा ती तुला कळलाच नाही अजून हो, अरे लय कळलं नाही प्रामाणिक. तुला. हो. अगं एवढा प्रामाणिक माणूस आहे ज्यांनी ज्यांनी मी सांगन तसं केलंय ना हं. अगं ते आज ते माणसं ना- कुठं आहेत ते अरे कुठं आहे कुठं ती आहेत? अरे डबऱ्यात गेली डबऱ्यात अगं डब्यात गेली पण कधी गेली मी सांगितलं तसं त्यांनी डोकं वापरलं नाही तुझ्या डोक्यामुळे ती डबऱ्यात गेली रे बरं जाऊ दे मागलं हो मी काय म्हणतो ऐक हं. आता तू म्हणते ना असं बी पार्टनरकीत करायचं हो, partnerकीत. तो मी बी कोणाला तर नाऱ्याला नाही तर त्या तोक्या बी नाही नाही कोणाला आज घेत नाही हा. कोणाला तुलाच पार्टनर म्हणून घेतो हा, मला आज पण घे. कोणाला म्हण नको गावात काय म्हणते बाया तुला- माणसं बाया माणूस घेतलंय ती बी नासक ए. पार्टनर म्हणून अशी म्हणते नी हा. मला काय एवढे आबरू असताना काय राहीन आबरू सांग ना लय तुला आबरून कशाला घाबरू मग तीच म्हणतोय मी सांगे समजा 10 पुड्या इकल्या हा समजा 3,000 आलं बर. 1,500 माझ्या घरी पोच झालं पाहिजेत अयो हो. म्हणजे इकायचं मी सगळं करायचं मी आणि वर 1,500 तुला वय अगं, बाया माणसाने इकलं का नाही हा. तर काय होतं माहितीये का काय होतं माणसं दबकत नाहीत उद्या जर समजा पोलीस आली हा अगं सांगे तुझ्याकडे बघून पोलीस सुद्धा माघारी जाते माझ्याकडे बघू मग म्हणजे एवढी मी शेरणी आहे काय तुझं व्यक्तिमत्व लय मोठं आहे तू जरी बुटकी असली तरी हा? अगं लय मोठं आहे संगे गावात तुला लय मानते ती तू आज तू जर शालूत झाडा मारू नको मला मी अगं, नाही सांगते सांगे तुला तू गांजाचा धंदा चालू केला ही जर गावाला कळलं ना हा तर माणसं दुसऱ्या गावातनं सुद्धा येते नी काय सांगतोय पोड्याचे पोड्या जाते फक्त एक करायचं काय तू गांजा आज ऊसात इकला तर उद्या कडवळात इकायचा ए काय डोकं बिका फिरलंय का काय तुझा मी आपलं तसलं ऐकत नसते बा, मी आपलं पटांगाला हा, ऐकणार म्हणजे मग पहिल्याच खेपत पोलिस येते ना अशी उचलतात आणि जेवढ्या टाकत्यान कुठं बी असतं वय लपून दौडून व्यवसाय झाला पाहिजेत मग काय ऊसातून कडवाळात काय म्हणते ते? अगं तसलं उसात नाही बाबा. कडवळात नाही पण कमीत कमी हिरीच्या कडेला तरी बसून इकचीन का नाही हा हिरेच्या कडाला येते एखाद्या काय? हिरीचा कड फक्त एक करायचं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तू आज पुढ्या घरात इकल्या हा तर उद्या जागा बदलायची ते पुष्पा बघ हा एका जाग्यावर त्यांनी लाकडं इकली का नाही नाही इकडे का? दा ठिकाणी म्हणजे त्याने त्यानं आज हिकुडलं तुकडं लाकडाचं तोडलं तर दुसऱ्या दिवशी दुसरं तुकडं उडवायचा हो. म्हणजे पोलिसांना चाकवा द्यायचा बराबर तसं तू चाकवा दे आणि मी तुला ठिकीच गांजा पुरावा अरे मी पोलिसाला चकवा देईन पण तू मला चकवा देऊ नको म्हणजे झालं मी कसा देईन सांगे हम्म. हा, का म्हणून देईन का तू माझं काय वाटोळ केलंय नाही नाही हा, काय तुझं केलंय? तू वचपा बिचपा काढशील बाबा माझा कुठला बिटला नाही काय होणार तू आता कामाला लाग गिरायक बी दे तू लावून हा. तू फक्त ढिलीच पड नको सांगे मी अरे डिलिव्हरी तवा आता बघस तू कशी संगीत जोमानं कामाला लागती या कमवायचं एवढी संधी संगे हा. त्याच्यामुळे 4 रुपये कमवायचं मस्तपैकी बँक बॅलन्स ठेवायचा बराबर. रोबाबात जगायचं चल 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 मग. चल अरे तुला माहिती काय ही संगी ना संगी दिवसा असं एकेकाला एका गांजा नाही गांजा नाही चालणं दाखवेल चालणं हा किती वेळ झालं बाया बसली मी तर तो हारा तर म्हणलं होता गिराकायला इकडंच लावून देतो आज तर वस्तीवर आली आजपासून धंदा चालू केलाय आणि असला उद्योग वय माझ्या माग एक सुद्धा येईना गिराईक खपाना झालंय इकडं असला कसला हार्याच गेलाय गिराईक आणायला वैतागच आहे ह्यो हारे येऊ दे र ना ह्याची पळताबाई थोडी केली ना नावाची संगी नाही मी बी ओ वहिनी पुढे आहे का वहिनी काय रे पुढे अयो चिवड्या अरे तू काय बस गांजाडा झाला आता किती दिवस झाले अयो अरे लय चांगला समजत होती तुला एवढा बाद आजची काय आता? वाटलं नव्हतं बाबा द्या की पैसे द्या आधी उद्या देतो की नाही बाबा 300 रुपये ती रोख सांगितलंय नाही ना हऱ्या उद्या देतो तुम्ही बघा बर बर दे तुम्ही उद्या नीट जा कुणाला दाखवू बिकू नको हं? नाही, एक का दोन एकच होय दर नीट जा बर का बर बर आणि कुणाला सांगू नको मी असलं धंदा करते ती नाही, नाही, नाही. गांजाचं जाऊ का मग हो जा जा काय आता काय राहतो का इथं मुक्कामी जा लवकर पाडदिशी याडाच हाय निवळ संदेश नाही बाहेर या कोण आहे र गांजेच पुढे पाहिजे परशा तू हो अयो आणि पैसे आणले नाही का उदारी उधारी होय अरे मागाशी लाका तेव्हा चिवड्या बी आला होता तेव्हा बी उधारी येऊ तू बी उधारी येऊ 300 रुपये दे की अरे नाही नाही होय हरायला सांगितलंय का उधारी हाय म्हणून हो बर थांब जरा वाईस देती दर पैसे दे बरं का माझ्याकडे नंतर आणून हा जा आता जा बरं पडदिशी जा बाबा कोणतरी बघायच्या आत जेती येत आहे उधारीव जेती येत आहे उधारीव संगे आशानं माणसं दिवाळं काढायचं तुझं ह्या हाऱ्याच्या कानावर एकदा घातलं पाहिजे उधारी पहिली बंद कर नाही तर आपला धंदा मला सोडायला लागल येड्या डोक्याची निवळ
बघ गावात काय चाललंय, वहिनी काय करते बरं इथं? ओ वहिनी, इकडे इकडं. काय र मला जी कळलं ती खरं आहे का? काय कळलंय तुला? वहिनी ह्याच्या नादी नका लागू तुम्ही. कशाला उभाल त्याच्या नाही त्याच्या नादी लागताय घेण्यान देण्याचं. कसलं कसलं नादी? अहो त्याला नादी लागलाय, त्याला जामीन भेटत नाही आणि भेटणार पण नाही. जमीन जाईन तुमची त्या जामीन मध्ये. जमीन वय घ्यायची की जमीन? त्यात जमीन जाईन. हा. म्हणजे तुला कळलंय वय सगळं? सांग आता तुम्हीच सांगा मला काय विषय आणि काय नाही. ते गांजाचं कळलंय वय? हा तेच म्हणतोय, त्याच्या नादी लागू नका. गांजे म्हणजे राव अख्खा घरदार बसून राहतात. वहिनी तुम्ही आपल्या जवळच आहे म्हणून तुम्हाला सांगतोय चांगलं. आता असलं काही करू नका धंद. आणि त्या हरियाणा काय दोघं इडी ती कशाला उगत त्यांच्या नादी लागताय. मग आता काय करू मी? काय करा म्हणजे ते काय असेल ते देऊन टाका माघारी. नाही तर रेड बीड पडली ना हा. तुम्ही डायरेक्ट कायमचं रेड. होय. मग काय येऊ का? हा. बघा तेवढं. अयो जमीन घ्यायची स्वप्न बघतोय ह्यो तर किरड्या म्हणतोय जमीन तुमची जाईल. आता काय गो करू सांगे मी? अयो या हरेला सांगितलं पाहिजे बाया, मला नाही असलं काय जमणार एका बिकायचं. कधी यायचा यो हर्या? ये बाबा पडदिशी. काय काय चिवळ्या दिसतोय का रे इथं? ए चिवळे बोल की इंदा बघा. काय इंद बकार? अरे कायला का नाव काय माझं? बोलतोय काय? इथं काय करतोय तू? काय नाही आणा गेल तू काय ते गांजा. अय्या, त्या अख्ख्या गावाला गांजाचे आड लागलंय. अरे घेणारे कमी नाही ऐकणारे जास्त झालेत ला का? तू नको सांग. तुला का याडे असल्याच्या नादी लागू नको. व्यसन करणं चांगलं आहे का? सांग बरं मला. पण तू नको सांगू मला. तुला काय वाढायचं आहे का? जायचं आहे का आतमध्ये? गावायचंय का? हो, गावायचं. हा? बरं जाऊ दे. व्यसन करणं चुकीचं आहे, पण काय करी 300 रुपये दर आणि मला एक पुडी घेऊन ये दर. बरं बरं. किती तू जवळून जा कर सांगतोय मला. तात्या, अय तात्या, बोल अरे. काय करताय? दगडी असतोय जरा इथं फाउंडेशन मध्ये पडलेली. आणि आज काय लेबर आलं नाही काय? आज लेबर आलं नाही, लेबरने घेतली सुट्टी. सुट्टी घेतली वय? हा आयला पण बघता बघता काम घायला आलं राव. फाउंडेशन झालं. तसं पैसेच घालवलेत हऱ्या भरपूर. मला वाटतं दिवाळीत येत आहे काय राहायला? दिवाळीत येणार ना, तुम्हाला पत्रिका देणार नाही नाही येणार. मी काय गावचीच माणसं आहे की. तात्या फोन आहे का हो? आहे ना. द्याव काय लागत होता. दे तू लगेच. हा हा 100 म्हणजे 100. हॅलो, हा साहेब हऱ्या बोलतोय. अहो लय महत्वाची आतली खबर आहे. अहो संगी गांजा एकती हो पुढ्या. अहो मी कशाला साहेब खोटं बोलीन? हा चांगलं आहे का हे असलं गावात इकणं? अहो एवढं राव व्यवस्थित राव गाव चाललंय आणि थोड्यासाठी काहीतरी गाण होती. हा या 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 जिबड. अहो थांबतो पुलापाशी मी शिवस थांबतो. जिबड अहो जिबडच घेऊन या, जिबड्यात टाकून न्या तिला. हो हा लगेच लगेच. हो हो चालतंय. तात्याचा फोन. डिपार्टमेंटची गाडी आतापर्यंत यायला पाहिजे होती बरं का. लय वेळ लागला. संगीने तिकडं दुकान बंद करून नाही माहीत झालं. नाही तर काय व्हायचं माहिती का? उग आपण केलंय नियोजन गुतवायचं. आली वाटतं. बरं झालं बरं झालं. अहो काय नाही ती मी नाही का सांगितलेलं तुमच्या बहिणीपाशी संगीचं. अहो मी मोरच बसलो असतो मग ते दाखवायला. पुढं गेल्यावर मला मोर बसवा. आता बसतो माग. इकडं इकडं या या वळवा पुढं. वळवा. बघा 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 तिथे. बघा तिथे. चला मॅडम चला. दारा तिला या 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 इकडे.
कशाचं पार्टनर काय नाही तसलं असतं वय अरे पैसे आपण दोघांनी मिळून घेतले. मॅडम हिला चांगले 14 वर्षासाठी घालवा हा? अरे माझ्या असं करू नका. तसं असतं हलवा हलवा जिबड हलवा जाऊ द्या अटल गुन्हेगार आहे अटल मॅडम ह्यो माझा पार्टनर आहे मॅडम. हऱ्याच्या नादी लागते वय ग संगे काय दिवस आले ती स्वतःच्याच गावात तोंड लपून ग जायची बारी आहे ती कोण हाय का अयो एकच माणूस चाललाय रस्त्यानं जा की म्हणा बाबा पटापटा जरा तुझं काय पावलं उचला नक्की का गेला का नाही ह्याच्या मागणं जाते हळूच संगे स्वतःच्याच गावात चोरावानी ग जावं लागतंय लपून लपून झालं का काय नाही मागून कोणतरी आलंय हो सगळे लय नाचक्की झाली या तुझी गावात 3 महिन्यात एक तर गावात तोंड दाखवाय आली या आणि आली ती आली या असले साडीवाली भगार काय ग माणसं तोंडा शेण घालतील शेण गेला ए अरे हरे का रे इंदा बेकार हरला का काय का टांग आहे काय नाही नाही कुठलं दारू सोडलेली जवळजवळ 3 महिने होत आलं म्हणला का तू बराबर कार्यक्रमाला संगीचा लावणार ना आपल्याला नडल्याव इंदा बेकार तुला सांगतो हा 3 महिने झालं गावात आहेत का भांडणं नाहीतच की सगळी माणसं काय म्हणायची हऱ्यात तुझ्यामुळेच भांडणं होत्यात खापदिशी जे काय हो जे होतंय ते हऱ्यामुळेच माझ्यावरच खपार फुटायचं त्याच्यामुळे तुला सांगतो गांजाच्या प्रकरणात जी गुतावली 3 महिने टेन्शनच नाही आता पण तुला हऱ्या. हा त्यात सुटणार आहे सगळी तुला माहित आहे का हा सुटणार आहे हो एवढा का भेटतोय तू येत नाही ना तिला नाही नाही मी वय भेटतो तवा आम्ही थांब की नाही नाही निघतो की मी बी का? नाही उशीर झालाय काय नाही नाही कोला का म्हणजे काय आज हो मला बातमी कळली हा? संध्याकाळी येते घरी येते हो मग मी जातो जाऊ कर अरे थांब की नाही नाही नको अरे नको उद्या घेतोय करून हिजिरू मग आता जेलची हवा मला चारली का नाही तू हऱ्या तुला दाखवते तुला तर आता दाखवते सांगितलं आहेस का कुठं पळतोय थांबते थांब तुझ्यामुळे जेल झाली मला 3 महिने थांबतोय का तुला दाखवते र ए तुला सगळे तर- गप्पी. ए संगे अरे, सांगे. अरे तुला तर आता का नाही बघते र. नसतं या नसतंय, का बसला तुला का दाखवते र आता नसते ए संगे हाण नको चल चल अरे काय झालं एवढं मग काय झालं म्हणजे 3 महिने मला जेल मध्ये टाकून लय मजा वाटली वय रे तुला मला काय हा? सांगे कशाला गांजा काय त्याला का मी चांगलं अरे, सांगत तुझ्या- होतो तुझ्या ह्याला- हा? तुझ्यामुळे ऐकलं होतं गवता की. काढीला जायचं लाका डोक्यात काम करायचं 4 रुपये कमवायचं ए हा? तू मला खोटी नाटी आशा दाखवू नाही का नाही मला हे काय लावलं होता गाजा तू सांगू नको हे काय झापडीत पाडीन मग परत जाताना 3 महिन्यात मध्ये हा, मग परत दाखवील बर का तू ए, लय सगळ्यांना मग- तू हाती लावू डोक्यात नको. लावू नको माझ्या हर्या हर्या तू खाली उतर बर का ए तुला तर आता काय का नाही तू असं ऐकायचं नाही ए, उतर गप्प. उतर खाली खाली उतर गप्प सांगे आता झाली उतर की खाली. मोकळी उतर खाली ए गप सांगे उतर. हाण नको. ओय, मला मारते अगं सांगे मी सांग तुला का आता झाली की साजा बघून नाही मोकळी काय झाली काय नाही हाण काय नको. नाही. आता तुला ना हा बघ आता बघ ए सांगे सांगे उतरू दे की सगळी उतरू भांडी दे की पुढची म्हणजे? टाका लोकांची भांडी इथं असू दे तू फोडून टाकेल मी भांडी खाली उतर तू तुझा की बाजूला मग उतर तू नाही तू खाली उतर आधी ए मग मी जातो हवेत हवेतच नको. अरे मी लय मारेन बर का कुत्र्यावानी मग तिकडे लांब सरक मग हा सरक ती लांब तू ये इकडं खाली ये लवकर आलं का अगं येतो की थांब की हा लवकर मग सांगे अगं असं माग लाग नको का तू लय मार खाशील बर का कुत्र्याच्या आईवानी खाली उतर पाठदेशी अगं नाहीतरी सांगे तू तुकड्यालाच मागवती इथं आणाला मस्तपैकी 3 महिने तू आईश पेश खाल्लं का आईस नाही पैस खाल्लं का नाही हा? आता तुला आईस पैस खायची आहे का नाही आता मी सोय करते बघ कशी आता बरोबर लांब सरक मला जाऊ दे पळून पळून नाही पळून नाही पळून नाही हऱ्या हऱ्या पळून नाही थांब ए हऱ्या ए सांगे तुला गपकी तर- ए लगा सांगे तात्याला लगा पाडलं होय. उठा, उठा, तात्या उठा उठा. तात्या उठा उठा, उठा. अयो.
संगे अगं तात्या तर पाय बी धरा ना तात्या चला आयो आता काय खरं नाही गड्या. आला का म्हातारा माणूस तरी बघायचं सांगे त्याला का तात्या फासाटला का नाही अरे फासाटला का म्हणजे अजून फासताय पाहिजे कशाला यायचं उलताय तिथं पुढे. अहो, तात्या कशाला तुम्ही मध्ये आलता आणि वय येड्यावानी करताय ही बी म्हातारा अरे काय करत नाही ह्याला बी. ज्येष्ठांची व्हायची इज्जत कर त्याला अरे का काय इज्जत तवा? अगं हा? तात्या म्हणजे 65 वर्षाचा म्हातारा माणूस आहे वाईज नीट बोल केला का तोंड देवाला अरे, चांगलं दिलंय अरे हा? देवाला चांगलं दिले हिथं भांडणं चालले ते आपली कळत नाही कशाला मध्ये यायचं तोंड घेऊन ए, मग हा? तू बसला सांग- का नाही डबड हिथं छातीव हा तात्या बघितलं का हाय का तोंड शान हा. कसं बोलतय हा? कसलं बोलतोय म्हणजे जाऊ दे, अरे चला, हो, हे कुणाला तुझ्या नादी बोलाय लागणार मी चाललो. अरे तात्याच्या बी नादी लागण्यात काय अर्थ नाही आणि तुझ्या तर नाहीच नाही मीच जाते घरी निघून